सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण प्रथम घटक चाचणी परीक्षा सत्र नव्हे म्हणजेच पहिली घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहूया. सन 2024-25 विषय आहे भूगोल आणि भूगोल हा विषय आहे इयत्ता 12वी कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांना हा विषय आहे. आजच ही प्रश्नपत्रिका मला मिळालेली आहे. 25 गुण आहेत आणि उत्तरपत्रिका लेखनासाठी 1.5 तासाचा वेळ आहे. सूचना दिलेल्या असतात प्रश्नपत्रिकेत, वाचून फॉलो करायच्या. सूचना पहिली आहे, सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत. 2 उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात, म्हणजे प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण हे दाखवलं आहे. 3 आवश्यक तेथे सुबक आकृत्या व आलेख काढावेत. या सूचनांचा विचार करून उत्तरपत्रिका नीटनेटकी लिहायची आहे. पहिली घटक चाचणी परीक्षा यावर्षीची आणि 25 गुणांची आहे, 12वी कला आणि विज्ञान शाखेची. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देणार आहे. सध्या वेळ कमी आहे, त्यामुळे मी फक्त प्रश्नपत्रिका तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. चला प्रश्नपत्रिका आपण पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, साखळी पूर्ण करा म्हणजे जोड्या लावासारखे आणि 3 गुण आहेत. अ ब क 3 गट दिलेत आणि त्यामध्ये बाबी आहेत, त्याच्या जोड्या लावासारखं करायचं आहे. अ मध्ये भारत सामाजिक रेषीय वस्ती, ब मध्ये रस्त्याच्या कडेला 32.9 लाख चौरस किमी आणि विवाह, क गटामध्ये शिक्षण, सरळ रेषेत घरे, 411 व्यक्ती प्रति चौरस किमी. साखळी पूर्ण करायची आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला सोडवता येईल. उत्तराचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकर देण्याचा प्रयत्न करते. ब प्रश्न आहे यामधला, अचूक सहसंबंध ओळखायचा आहे आणि 3 गुण म्हणजे 3 सहसंबंध ओळखण्यासाठी आहेत. आता याच्यामध्ये ए जे आहे ते विधान दिलेलं असतं आणि आर त्याचं कारण दिलेलं असतं. त्या दोन्हीतला सहसंबंध ओळखायचा आहे. क्रमांक 1, आता ए विधान पाहू. सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते आणि आर त्याचं कारण आहे सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते. आता या दोन्हीतला सहसंबंध ओळखण्यासाठी पर्याय दिलेत. केवळ ए बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 2, स्क्रीनशॉट काढून घेत जा. 2, ए विधान आहे, लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते. आर त्याचं कारण, लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे. पर्याय केवळ ए बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 3, ए विधान, नगरे वाढतात त्याचबरोबर रस्त्यांची कार्यही वाढतात. आर त्याचं कारण, एका नगराला केवळ एकच कार्य असते. पर्याय केवळ ए बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. अचूक सहसंबंध दोन्हीमध्ये ओळखायचा आहे. ब प्रश्न आहे, अचूक गट ओळखायचा आहे. 2 गुण आहेत आणि गट योग्य कोणता ते ओळखायचा आहे. 1, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक. आता त्यामध्ये गट दिलेले आहेत. प्राकृतिक घटक, पाण्याची उपलब्धता, हवामान, मृदा. ब, शेती, नागरीकरण, खाणकाम, वाहतूक. क, वाहतूक, हवामान, शेती, शासकीय धोरण. क्रमांक 2, लोकसंख्या स्थलांतराची प्राकृतिक कारणं. पूर, दुष्काळ, भूकंप, ज्वालामुखी. ब, रोजगाराच्या शोधात, राहणीमान उंचावण्यासाठी, अधिक वेतनाची नोकरी, व्यवसायासाठी. क, भेदभाव, शिक्षण, आरोग्य, विवाह. अचूक गट ओळखायचे. 2 गुणांच्यासाठी 2 गट दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 2, भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 3, 4 पैकी 3 सोडवायचे. 9 गुण आहेत म्हणजे 1 कारण लिहायला 3 गुण. 1, लोकसंख्या वितरण असमान असते. 2, स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही.
3 सर्वच ग्रामीण वस्तीचे रूपांतर नागरी वस्तीत होतेच असे नाही. 4 भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. 4 पैकी 3 सोडवा, 9 गुण. प्रश्न क्रमांक त्यातला ब आहे. सुबक आकृत्या काढून नावे द्या, कोणतेही 2. 4 पैकी 2 आकृत्या काढायच्या आणि 4 गुण, म्हणजे एका आकृतीला 2 गुण. छान आकृती काढायची. 1 लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. ही आकृती नेहमीच येते, बोर्ड परीक्षेपर्यंत येतच राहील. 2 रेषीय वस्ती. 3 वर्तुळाकार वस्ती. 4 आकारहीन वस्ती. 2 आकृत्या काढा. प्रश्न क्रमांक शेवटचा 3. टिपा लिहा. कोणती एकच टिप लिहायची 3 पैकी आणि त्याच्यासाठी 4 गुण आहेत. 1 भूरचनेच्या लोकसंख्येच्या वितरणावर प्रभाव. भूरचनेच्या लोकसंख्येच्या वितरणावर प्रभाव. 2 साक्षरतेचे प्रमाण. 3 नागरी वस्तीच्या समस्या. आता तुम्ही सराव करत आहात, त्यामुळे सर्व प्रश्नपत्रिका पूर्णपणे सोडवा. एक नमुना म्हणून त्याचा अभ्यास करा. स्क्रीनशॉट काढून घ्या. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि अशा प्रकारे प्रश्नपत्रिका तुम्हाला दिलेला उपयोग होतो किंवा नाही ते नक्की कळवा. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर देखील करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.